गडचिरोली जिल्ह्याच्या या यात्रेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? डिसेंबर महिन्यातील पौर्णिमेला सिरोंचा तालुक्यातील आरडा येथे मल्लिकार्जुन स्वामी परिसरात बोनालू हा उत्सव साजरा करण्यात येतो। या उत्सवात महाराष्ट्र सोबतच लगतच्या तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील हजारो नागरिक सामील होतात। आदल्या संध्याकाळी मंदिरासमोरच्या रावी चेटू म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली अखंड ज्योत पेटविण्यात येते। गावातील भाविक इथे आपल्या मनोकामना घेऊन दिवे पेटवितात। त्याच रात्री मंदिरात आरडा गावातील मानाच्या कुटुंबाचे लोक पाटणालू साजरा करतात। श्री मल्लिकार्जुन स्वामीच्या लग्न उत्सवाची तयारी म्हणजेच पाटणालू होय। रात्री गावातील मंडळींच्या मनोरंजनाकरता यावेळेस तेलंगणा राज्यातील कलाकारांचे नृत्य योजले होते। लगेच सकाळपासून भाविकांची रेलचेल सुरू होते। मंदिराच्या मागच्या बाजूला महिला व काही पुरुष मंडळी बोनालू बनवतात। एका कलशात भात व इतर सामग्रीचा वापर करून खीर बनवली जाते। ती खीर मातीच्या भांड्याला फुलांनी सजवून त्यात ठेवली जाते व यात संपूर्ण गोष्टीला बोनालू म्हणतात। शुभ मुहूर्तावर गावातील आराध्य देवतेच्या मागे गाजावाजा सोबत येथील महिला डोक्यावर बोनालू घेऊन श्री मल्लिकार्जुन स्वामीच्या मंदिराच्या 3 प्रदक्षिणा घालतात। या दरम्यानचा उत्साह बघण्यासारखा असतो। ज्या व्यक्तींच्या मनोकामना पूर्ण होतात ते पुढच्या वर्षी बोनालू स्वरूपात देवाला नैवेद्य चढवितात। 15 ते 20 हजार भाविक इथे यावेळेस दर्शनाला येतात। सुमारे 150 वर्ष जुनी ही परंपरा आरडा ग्रामस्थांनी खूप अभिमानाने जपलेली आहे।